वाशिमच्या रिसोड तालुक्यातील रिसोड गणेशपूर पाचंबा या रस्त्यावरील जो गणेशपूर नजीकचा पूल आहे, म्हणजे गणेशपूर पाचंबा दरम्यानचा हा पूल काही दिवसा अगोदरच बनवण्यात आला. मात्र हा जो काही पूल बनवण्यात आला याचं बांधकाम जे आहे ते हलक्या दर्जाचं किंवा म्हणजे निकृष्ट झालेलं आहे आणि हा पूल छोटाही बनवण्यात आला. कारण हा पूल छोटा बनवण्यात आल्यामुळे 3 दिवसा अगोदर जो मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि त्या पावसामुळे जो पूर आला, तो पूर या पुलाखालून म्हणजे हा जो काही पूल आहे त्यामधून पुरेपूर म्हणजे जे पाणी आहे ते जाऊ शकलं नाही पुढे आणि सगळं पाणी तुंबून या शेजारील नाल्याच्या शेतांमध्ये घुसलं आणि या शेतीमधील जे काही पीक आहे, सोयाबीन, तूर तसेच हळद याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. आणि या शेतकऱ्यांनी हा जो काही पूल आहे, हा पूल मोठा करण्याची मागणी केली होती. मात्र संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे या शेतकऱ्यांचं पुराचं पाणी तुंबून प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. त्यासाठी संबंधितांनी या सर्व पुलाच्या बांधकामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं त्याची भरपाई देण्याची मागणी होत आहे. माझ्या समेत या भागातील शेतकरी आहे, आपण त्यांना विचारूया. मला सांगा दादा, नेमकं काय झालं? त्या दिवशी पाऊस आला. पाऊस आल्याच्या नंतर हे पाणी याच्यात बसलं नाही. हे पूल छोटा केला. आम्ही सुरुवातीलाच सांगितलं होतं की हे पूल एवढ्या पुलामध्ये पाणी बसत नाही, पण त्यांनी आमचं ऐकलं नाही. पहिल्या वर्षी बी तसंच झालं. मग त्यांनी पुन्हा आम्हाला 3 बंबे टाकून दिले साईडनं, तरीही पाणी बसलं नाही, तरीही पाणी शेतात फैललं. पिकाचं नुकसान झालं. मला सांगा दादा, काय सांगा, कारण पूर तर एवढा मोठा नव्हता, मात्र पूल छोटा झाल्यामुळे या पुराचे पाणी शेजारी शेतामध्ये नुकसान झालं. आम्हाला असे वाटले, कारण 1 तासाच्या पावसात हे जे पाणी आलेलं आहे हे पाणी याच्यात बसायला पाहिजे, पण यांनी जो अरुंद पूल केला या पुलामुळे बऱ्याचशा शेतकऱ्याच्या शेतात पाणी बी घुसले आणि रस्ता बी त्यांनी एक प्रकारे दर्जेदार केला नाही. त्याच्यामुळे एक अर्धा तास जर पाणी जास्त पडत होता तर या पाण्याचं पाणी पूर्ण रोडनं पाणी असं चेक रोडही खरळून जात होता. पूल पूर्णही वाहून जात होता. अर्धा तास जर पाऊस पडत होता आणखी तर पूलही राहत नाही. काय सांगा तुम्ही, काय? आमची मागणी एवढीच आहे की बा जे हे शेतकरी आहेत, या पुलामुळे जे नुकसान झालं या शेतकऱ्याची 100% जे नुकसान झालं त्याची भरपाई करून भेटावं. आणि दुसरी गोष्ट, हा पूल आम्हाला दर्जेदार करून द्यावा, पुन्हा करावं, मोठा हा करावं. मोठा करावा आणि ज्यांनी हा खोटं काम केलं त्याच्यावर काहीतरी शासनाने पाऊल उचलून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी आहे. काय सांगा? तर हीच मागणी का ही पुलाची याची सुधारणा व्हावं आणि शेतकऱ्याचं जे काही नुकसान झालेलं आहे ते नुकसानची याची भरपाई देण्यात यावं. दुसरं काय? काय सांगाल मला सांगा. हा रिसोड ते पाचंबा रोड 6.5 किलोमीटरचा हा रोड सुद्धा कच्च्या याच्यामध्ये झालेला आहे. रोड सुद्धा कच्चा आहे आणि थोडं रिसोडच्या बाजूनं थोडंसं 400 मीटर काम राहिलेलं आहे, ते सुद्धा अधुरं आहे. आणि या पुलाची हकीकत सांगताना की ज्या वेळेस हा पूल नव्हता त्यावेळेस एवढं नुकसान नाही झालं, परंतु या पुलामुळे कसं की त्या पुलाला पाणी तुंबून सर्व शेतकऱ्यांची नुकसान झाली. तर ही नदी जी गावापासून नदी जाणारी आहे ही एक मोठेगाव मार्गे जाते. तर मोठेगाव पर्यंत काय तुमची मला सांगा. मोठेगाव पर्यंत जे शेतकऱ्यांचे या पुलाबद्दल पाणी जे वकलेले आहेत की त्या सर्व शेतकऱ्याची जी नुकसान झालेली आहे ती पूर्णपणे द्याव, हीच आमची सर्व शेतकऱ्याची मागणी आहे. आणि या पुलाचं काम पूर्णपणे करावं आणि जे रस्ता तो अधुरा कच्चा राहिलेला आहे त्याची सुद्धा दुरुस्ती करून द्यावी, हीच आमची शेतकऱ्यातर्फे मागणी. खरंच ह्या पुलामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं. तसंच जो काही रस्ता आहे किंवा हा पूल निकृष्ट झाला याचं काम पुन्हा करून हा पूलही मोठा करावा. तसेच जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करून या शेतकऱ्यांना मदत देण्याची या गावकऱ्यांची तसेच शेतकऱ्यांची मागणी आहे. किशोर गोमाशे, न्यूज लोकमत, गणेशपूर, वाशिम.